आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे. सर, काल ओबीसी समाजाची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की 2 सप्टेंबरचा जी आर आहे त्यामध्ये जो आक्षेप आहे त्यात काही तथ्य नाही. तुम्ही डे 1 पासून म्हणतात की नवीन शासन आदेशाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. कालच्या बैठकीनंतर आणि ते इतिवृत्त वाचल्यानंतर तुमची काय भूमिका आहे? नाही, मी अजूनही ठाम आहे. मी सुरुवातीपासून ठाम होतो, आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे. याच्याकरता की 2 तारखेला जो शासन निर्णय काढला तो शासन निर्णय 2000चा कायदा आणि त्या कायद्यानुसार 2012ला झालेले नियम या दोघांना जोडून तो जी आर वाचला तर लोकांच्या मनामधल्या शंका दूर होतील. लोक 2000चा कायदा वाचत नाही, 2012चे नियम वाचत नाही आणि एकटा 2 तारखेचा जी आर वाचतात आणि त्यामध्ये ज्या काही शब्दाचा वापर केलेला आहे त्या शब्दाचा छळ करून याच्यामुळे आमचं नुकसान होणार असं म्हटल्याने होत नाही. आज विजय वडेट्टीवारांनी जो दावा केला की जर का कुणबी मुलीचं लग्न हे मराठा मुलासोबत झालं तर मराठा मुलाच्या सर्व वंशावळीला कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र या जी आरनुसार ते पात्र ठरेल. बिलकुल चुकीचं आहे. असल्या प्रकारची कुठलंही त्याच्यामध्ये म्हटलेलं जी आरमध्येही म्हटलेलं नाही आहे. कारण शेवटी या राज्यामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये कुठल्याही अपत्याला जात ही वडिलाकडून मिळत असते, आईकडून मिळत नाही आणि तशा प्रकारची प्रोव्हिजनसुद्धा कायद्यामध्ये नाही आहे. नाहीतर एवढ्या लोकांचे इंटरकास्ट झालेले आहे भारतामध्ये, सर्वांनी मग आईची जात मागितली असती. असे अनेक कोर्टामध्ये प्रकरणं झालेले आहेत की ज्याच्यामुळे आईला काही फायदा मिळाला पण तिच्या मुलांना मिळाला नाही, कारण मुलाला वडिलाची जात लागलेली आहे. तसं होत नसते. वडिलोपार्जित पद्धतीनुसार वंशावळ जुळली पाहिजे. त्या राज्य हा म्हणजे संपूर्ण देशामध्ये या संदर्भात असलेला समान कायदा आहे. हे देशामध्ये समान कायदा आहे. तो ह्या काही महाराष्ट्र राज्याकरता वेगळा कायदा नाही आहे. मग तर संपूर्ण देशामध्येच होईल ना काय. आणि देशाचा कायदा बदलवणं हे काही राज्याच्या हातात नाही आहे. उद्या तर एक जरी प्रकरण असं झालं तर 100 हायकोर्टामध्ये केसेस होतील काय. आणखी एक आक्षेप होता की पात्र शब्द वगळल्यामुळे कुठेतरी ओबीसी मध्ये मराठ्यांना येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. अरे पात्र शब्द असो किंवा नसो काहीच फरक नाही पडत. त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ज्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे, मग नातेवाईक पुन्हा कोणाला त्याच्याकरता 2000 आणि 2012 वाचा की पितृसत्ताक पद्धतीने वंशावळ जुळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं नातं इस्टॅब्लिश झालं पाहिजे. त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असेल, त्याची वैधता झाली असेल आणि ती व्यक्ती ज्याच्याकडे जात प्रमाणपत्र आहे ती तशा प्रकारचं ॲफिडेविट करून देत असेल की ह्या वंशावळीनुसार हा माझा चुलत भाऊ आहे, जे काही नातं आहे ह्या नात्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं असं ॲफिडेविट त्यांनी दिल्यावरच तो अर्ज करू शकेल. त्यांनी अर्ज केल्यावर मग SDO असो किंवा तहसीलदार असो तो चौकशी करेल. त्याला वाटलं तर तो स्थानिक चौकशीच्या जी समिती बसवली आहे त्या समितीच्या माध्यमातून चौकशी करेल आणि मग जर बरोबर वाटलं इन्फॉर्मेशन तरच तो कास्ट सर्टिफिकेट देईल. ही जुनीच प्रक्रिया, जुनीच आहे. 2012मध्ये स्पष्ट आहे. नवीन शासनादेशामध्ये नेमकं काय आहे? काहीच नाही आहे. शब्दाचा छेड केलेला पण नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून म्हटलं आम्ही आता अभ्यास केल्यावरती बोलतो आहे. जबाबदारी माझ्यावरती एवढी टीका होत असताना सुद्धा मी कधी घाबरलो नाही, कारण मी अभ्यासाअंती बोलत असतो. शेवटला प्रश्न, ओबीसी समाजाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या 10 ऑक्टोबरला जो नागपूरला मोर्चा होणार आहे 2 सप्टेंबरच्या जी आरच्या विरोधात, त्यामध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ या मोर्चामध्ये सहभागी होणार का? नाही, होण्याचं काही कारण नाही ना. कारण ती जे मागणी घेऊन मोर्चा काढतात त्या मागणीशी मी सहमत नाही आणि आम्ही सहमत नसल्यामुळे आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. स्पष्ट आहे. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे त्यांनी एकंदरीत या सगळ्या घडामोडीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमळेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.